शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगज्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्वा यथा पद्मं संसाराद् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री भगवान उवाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, स्वरहस्यं तदङ्गं च गृहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यति सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च योगशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मना, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. दशमस्कंद पूर्वार्ध. दशमस्कंदी प्रथमोध्यायी. वसुदेव देवकीचे पाही, कंसमारी पुत्र सहाही, शिशु हत्यारा महान. भगवंताचा गर्भप्रवेश. गर्भस्तुती द्वितीयोध्यायास. श्रीकृष्ण प्रगटला तृतीयास. योगमाया भविष्य चतुर्थी. पंचमात जन्मोत्सव गोकुळी. पूतना षष्ठात उद्धरली. शकट तृणामृतोद्धार कथा केली सप्तमा माझी. अष्टमी नामकरण लीला. नवमी श्रीकृष्ण उखळी बांधला. दशमी यमरार्जुन उद्धरला. एकादशी तारले वत्सबक. अघासुरोद्धार द्वादशी. ब्रह्मा मोहनाश त्रयोदशी. ब्रह्माद्वारा स्तुती चतुर्दशी. पंचदशी धेनुककाली अयुद्ध. षोडशी कालियाशी प्रसन्न. सप्तदशी त्याचे पूर्वकथन. दावानली वाचती जन व्रजजन. अष्टादशी प्रलंब तारिला. 19 व्रजानल शांती. 20 शरद ऋतू कथाती. 21व्यात अन्योक्ती वेणुगीत. चिरहरण 22. यज्ञपत्नीवरी कृपा 23. इंद्रयज्ञ निवारण 24. 25 गोवर्धन धारण. श्रीकृष्ण चर्चा 26. श्रीकृष्णाभिषेक 27. नंद बंधमुक्ती 28. 29 रासलीलारंभ. गोपी विरह 37. गोपिका गीत 31. गोपीशी कृष्णदर्शन 32. महारास 33. सुदर्शन शंखचूडोद्धार 34. युगलगीत 35. अरिष्टोद्धार अक्रूरगमन 36. 37 केशी व्योमोद्धार. अक्रूर व्रजयात्रा 38. मथुरागमन 39.
श्रीकृष्णस्तुती 40. 41 मथुरा प्रवेश. कुब्जेवर कृपा धनुष्यभंग. कंस व्याकुळता 42 सांग. कुलयोद्धार मल्लयुद्ध रंग 43 निवेदिला. चाडूर मुष्टिक कंसोद्धरण. 44व्यात कथन. कृष्ण बळराम सूत्रबंधन. गुरुकुल प्रवेश 45. उद्धव व्रजयात्रा 46. उद्धव गोपी भ्रमर गीताशी. 47व्या अध्यायाशी केले निवेदन. अध्याय 48. श्रीकृष्ण भेटी कुब्जा अक्रूर ग्रहाशी. अक्रूर हस्तिनापुराशी. 49 जात असे. गोपाळ कृष्ण भगवान की जय. भाद्रपद शुद्ध दशमी शके 1946. भाद्रपद महिन्यामध्ये अगदी शुद्ध प्रतिपदेपासून आपण पाहतो रोज काही ना काही विशिष्ट असे दिवस आहेत. भाद्रपद शुद्ध प्रतिपदा म्हणजे आमचे यज्ञेश्वर काका कस्तुरे सावरगावचा जवळ चतुर्वेदेश्वर आश्रम जो आहे त्याचे प्रमुख असणारे त्यांची पुण्यतिथी होती. त्यानंतर शुद्ध चतुर्थीच्या दिवशी गणपतीचं आपण आवाहन केलं, गणपतीची स्थापना केली आणि त्यांची आता आपण आराधना करीत आहोत या अनंत चतुर्दशीपर्यंत. काही ठिकाणी 1.5 दिवस, काही ठिकाणी 5 दिवस, काही ठिकाणी 10 दिवस. आमच्याकडे मात्र गणपती बाप्पा भरपूर खुश आहेत. ते 21 दिवस आमच्या घरी असतात. भाद्रपद शुद्ध अष्टमी हा एक दिवस नंतर झाला. सप्तमी पण आहे, पंचमी पण महत्त्वाची. ऋषीपंचमी झाली. गजानन महाराजांची 113 का 15वी पुण्यतिथी झाली. त्यानंतर अष्टमी जी होती आता परवाच्या दिवशी झालेली तिला राधाष्टमी असं म्हणतात. श्रीकृष्णाच्या राधेशिवाय श्रीकृष्ण आधा असं म्हणतात. म्हणजे राधाकृष्ण आपण जे म्हणतो ह्या दोघांचंच नाव घेतलं पाहिजे. नुसतं राम म्हणून नाही चालणार, पण श्रीराम म्हणायचं. श्री सहित राम, श्री लक्ष्मी व्यंकटेश. तसं राधेचं महत्त्व, राधा म्हणजे हे भक्तीचं प्रतीक आहे. भगवंताविषयी समर्पण जे आहे ते राधेने केलेलं, त्याला काही तोड नाही. त्या राधेचा जन्म आणि ती राधा बरसाना या क्षेत्रातली ती होती. आता एक गोष्ट पण आहे त्याबद्दलची. लक्ष्मीपूजन जे आहे ते आपण या 3 दिवसामध्ये आपण ते केलं. वृषभानू राजाला ती सापडली. जशी सीता सापडली तशी वृषभानू राजाला ती सापडली. ती पूर्ण कथा ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये खूप सुंदर रीतीने दिलेली आहे. त्या कथेमध्ये राधा आणि श्रीदामा यांचंसुद्धा एका भांडणाचा सुद्धा खूप छान उल्लेख आहे. आणि त्या राधेच्या शापामुळे श्रीदामा हा पुढे शंखचूड झाला आणि शंखचूडाकडून मग भगवंताला ते शंख प्राप्त झाला. ती कथा आपल्याला येणारच आहे. आणि राधा जी आहे त्या राधेच्याबद्दल तर राधा लहान असताना तिच्या मैत्रिणींबरोबर ती खेळत होती. जसे लहान मुलं भातुकलीचा खेळ खेळतात तसं लहान लहान भांडे आणि त्यामध्ये स्वयंपाक करायचा आणि भगवंताला नैवेद्य दाखवायचा असा खेळ सुरू होता. आता लहान मुलं जेव्हा खेळतात म्हणजे आपले सोपान काका जे आहेत ज्ञानेश्वर महाराजांचे लहान भाऊ, त्यांच्या खेळामध्ये सुद्धा असंच दिलेलं आहे. ते खेळत होते तर तेव्हा ते दगडं आणायचे आणि दगडाचाच तिथे विष्णूची मूर्ती तयार करायची. त्यामुळे काय दगड किंवा माती जी असेल तीच घेऊन त्याचा नैवेद्य दाखवायचा. असंच या राधेने आणि तिच्या मैत्रिणीने म्हणून ती माती कुठली तर वृंदावनातली माती रजरेणू आणि तिच्यापासून तयार केलेले लाडू आणि सगळा स्वयंपाक राधेने केला आणि लाडू तयार केले. राधेच्या भक्तीचा स्पर्श झाला त्या लाडूंना आणि त्या लाडूंना अप्रतिम अशी चवसुद्धा आली असं म्हणतात. आता ह्या मुलांचा खेळ सुरू असताना दुर्वास ऋषींचं आगमन त्या ठिकाणी झालं. आता दुर्वास ऋषी जेव्हा येतात त्यांच्याबद्दल आपल्याला जेवढी माहिती असेल त्या सगळ्या माहितीमध्ये दुर्वासांचा कोप, क्रोध हीच आपल्याला सगळीकडे माहिती आहे. पण या ठिकाणी जेव्हा दुर्वास ऋषी आले तेव्हा त्यांनी तो खेळ पाहिला आणि ते खूप प्रसन्न झाले. त्यांना खूप आनंदही वाटला. आणि मग त्या सगळ्या मैत्रिणी सांगतात त्या मुलींचं सगळं खेळणं आणि त्यांचा कृष्णाच्या प्रती असलेला भाव पाहून त्यांनाही वाटलं की आता 2 मिनटं आपण या सगळ्यांच्या बरोबर बसावं. ते सुद्धा त्या ठिकाणी त्या खेळामध्ये रंगले.
आणि आता खेळ जेव्हा संपला तेव्हा प्रसाद द्यायची वेळ आली, तेव्हा त्याने ते लाडू जे आहे ते नैवेद्य दाखवला आणि एक लाडू आमच्या दुर्वासा ऋषींच्या हातामध्ये ठेवला. आता लाडू कशाचा होता? तो वृज रेणू. वृजामध्ये, वृंदावनामध्ये जी रेणू म्हणजे धुळीचे कण जे असतात, बारीक बारीक रेती जी आहे, रमण रेती, त्याचे तयार केलेले ते लाडू. आणि आता ते लाडू हातामध्ये आल्यानंतर ते म्हणतात, तुम्ही घ्या तर खरं आणि पहा, राधेचा स्पर्श झालेले हे लाडू किती सुंदर आहेत. आता मातीपासूनच झालेले असल्यामुळे त्याला मातीची चव असणारच आहे, पण तरीसुद्धा त्याने ते ग्रहण केले आणि खूप चांगला आशीर्वाद दिला. दुर्वासा मुनींनी राधेला आशीर्वाद दिला की तू अमृतहस्ता आहेस. अमृतहस्ता म्हणजे तुझ्या हाताने जी जी निर्मिती होईल, जे जे स्वयंपाक होईल, ते सगळं अमृताप्रमाणे उत्तमच होईल, अशी कथा याबाबत आहे. आणि कालचा जो दिवस होता भाद्रपद शुद्ध नवमी, आपल्या सगळ्यांच्या सहभागाने आपण आता 64वी यादी जी आहे ते सज्जनगडावर समर्थ चरणी काल आपण अर्पण केली. त्याचा मेसेजसुद्धा आला, तो मी दिलासुद्धा होता. आता पुन्हा कालच्या नवमीपासून पुन्हा आपल्या पारायणाला सुरुवात झाली. कालचीच नवमी, भाद्रपद शुद्ध नवमी, हा दिवस म्हणजे शुक परीक्षिती यांचा भागवत सप्ताहाचा प्रारंभाचा दिवस. नवमीच्या दिवशी शुकदेवाने परीक्षिती राजासाठी ती कथा सर्वात प्रथम सांगितली. कुठे तर आनंद घाट, गंगेच्या किनारी आनंद घाट, आज जे ऋषिकेश, हरिद्वार हा सगळा भाग आहे, तो भाग म्हणजे हा आनंद घाट. त्यामुळे त्या भागवत कथेचा सप्ताह कालपासून सुरू झाला आणि येत्या पौर्णिमेपर्यंत हा सप्ताह असणार आहे, 12 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर. आता या श्रीमद भागवताच्या जन्माची कथा आपण सगळी पाहिली. शमैक ऋषी पाहिले, त्यांचा आश्रम पाहिला, ते समाधीत होते. त्यांचा पुत्र शृंगी आपल्या मित्राबरोबर नदीवर स्नानासाठी गेलेला होता आणि इकडे परीक्षिती राजाला तहान लागल्यामुळे त्या आश्रमात ते आले आणि ही सगळी कथा आपण पाहिली. तो गळ्यामध्ये साप टाकला, मग येऊन मुलाने तो पाहिला, पण ऋषींना काहीच वाटलं नाही, त्याने तो काढून टाकला. पण मुलाने मात्र क्रोधाने शाप दिला आणि त्या शापाच्या निमित्ताने तक्षक येऊन 7 दिवसाच्या आत तुला चावणार आहे हा शाप, पण तोच निमित्त झाला आणि शुक परीक्षिती यांच्या संवादातून निर्माण झालेला आहे श्रीमद भागवताचा आनंद. आपण आज कित्येक वर्षापासून, म्हणजे आपण तरी 2 वर्षापासून घेत आहोत, पण आपण विचार केला तर कित्येक वर्षापासून, हजारो वर्षापासून या कलियुगामध्ये या कथेचा आनंद सगळेजण घेत आहेत. आता आजचा जो आपला विषय आहे तो दशमस्कंदातील 16वा अध्याय, कालियावर कृपा. 15व्या अध्यायामध्ये शेवटी आपण पाहिलं, एवं स भगवान कृष्ण वृंदावनचरः क्वचित ययो राममृते राजन कालिंदीम सखे व्रताः. वृंदावनामध्ये राहत असताना रोज जसे हे सगळे मुलं खेळायला जायचे त्याप्रमाणे एके दिवशी हे यमुनेवर गेले. आणि जेव्हा यमुनेवर गेले तेव्हा बलराम मात्र त्यांच्याबरोबर नव्हते. आणि त्यावेळेस दुपारच्या वेळेस उन्हामध्ये तहान लागल्यामुळे ते गायी आणि ते गोप जे होते या सगळ्याने व्याकुळ झाल्यामुळे यमुनेचे पाणी पिलं. आता ते यमुनेचं पाणी कसं होतं तर दुष्टम जलम पपस्तस्यात तृषार्ताम विषदूषितम, विषामुळे दूषित झालेलं ते पाणी होतं. म्हणजे पाण्याचं आपण जे म्हणतो की पर्यावरणाचं आपण रक्षण केलं पाहिजे. त्यामुळे पाणी हे खराब झालेलं आहे आणि खराब पाणी आरोग्याला घातक आहे. हे सगळं आताचे कन्सेप्ट आले, पण त्या काळापासून भगवंताने हे आपल्याला घालून दिलेलं आहे. पृथ्वी, जल, आप, तेज, वायू, आकाश, ही जी पंचमहाभूतं आहे, ज्यापासून ही पृथ्वी झाली, अष्टधा प्रकृती झाली, त्या प्रत्येक महाभूताचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे. ते पाणी असो, ते अग्नी असो, ते जल असो, ती पृथ्वी असो, वायू आहे आणि आकाश आहे. म्हणून एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन हे सगळे शब्द नंतर निघाले आता. पण दैववशात हे पाणी विषारी हे लक्षात न आल्यामुळे हे सगळे गायी आणि गोपाळ जे आहे ते निश्चेष्ट होऊन पडले होते. भगवान श्रीकृष्णाच्या हे लक्षात आल्याबरोबर त्याने त्या ठिकाणी जाऊन आपला हस्तस्पर्श केला आणि त्यातून हे सगळे जे मूर्छित होऊन पडले होते ते पाणी पिल्यामुळे ते सगळे पुन्हा शुद्धीवर आले, जिवंत झाले.
आणि त्यांनी भगवान श्रीकृष्णाचा जय जयकार केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. अशी कथा आपण मागच्या अध्यायामध्ये पाहिली. आता या 16व्या अध्यायामध्ये कालियावर भगवंताची कृपा कशी होती हे आपल्याला पाहायचं. शुकदेव सगळं सांगत आहेत इतिहास. भगवान श्रीकृष्णाने पाहिले की या कालिया नागामुळे पाणी विषारी झालेलं आहे आणि तेव्हा ते शुद्ध करण्यासाठी आता एकच उपाय आहे की या कालियाला या यमुनेच्या डोहातून बाहेर घालून दिलं पाहिजे. यमुनेच्या खोल पाण्यामध्ये कृष्णाने या कालियाबरोबर कसं युद्ध केलं, त्याला कसं हाकलून दिलं असा प्रश्न राजाने विचारला. कथम अंतर्जले गाधे न गृह्णात भगवान हिम सवई बहुयुगावासम यथासीद विप्र कथ्यताम. तो जलचर आहे. साप आपण पाहतो की सगळीकडे जमिनीवर सरपटणारा प्राणी म्हणून सापाला पाहतो, पण फार क्वचित साप जे आहेत ते पाण्यामध्ये असतात, पण जास्त संख्या जी आहे ती जमिनीवरची असते. तो जलचर नसूनसुद्धा हा कालिया त्या डोहामध्ये इतक्या वर्षापासून का राहत होता? आणि एकटाच नाही, पण त्याच्या सहकुटुंब, त्याच्या पत्नी सगळ्या आणि मुलाबाळासह त्या ठिकाणी तो राहत होता. आणि त्याचं कारण काय तर पुढच्या अध्यायामध्ये आपल्याला येणार. सौबरी ऋषींची कथा आहे. म्हणून या ठिकाणी विचार की गोपाळ श्रीकृष्णाने ज्या दिव्य लीला केल्या त्या कितीही ऐकल्या तरी माझी तृप्ती होत नाही असं परीक्षित राजा म्हणतात. तेव्हा शुकदेवाचा सांगायला सुरुवात केली. आता हे जे विषारी पाणी होतं त्या डोहामधलं, त्या कालियाच्या विषामुळे इतकं विषारी झालं की जसं काही पाणी उकळत ठेवलेलं आहे गॅसवर 100 डिग्रीसारखा, तसं ते उकळत होतं. आणि उकळणाऱ्या त्या पाण्यामधून जो वास येतो तो वास इतर सगळ्यांना येत होता. घरामध्ये तूप टाकलं कढईमध्ये, त्यामध्ये पीठ टाकलं, रवा टाकला, हलवत बसलं, त्यानंतर साखर टाकली की लहान मुलांना जसा वास येतो तसा या ठिकाणी कालियाच्या त्या यमुनेच्या डोहामध्ये ज्या ठिकाणी कालिया राहत होता त्या ठिकाणाचा त्या पाण्याचा सगळीकडे वाफ व्हायला लागली. आणि त्याचा वास ज्यांना ज्यांना येत होता ते सगळे उडणारे पक्षीसुद्धा त्या ठिकाणी मरून होरपळून पडत होते. वाहणारा वारा जेव्हा येईल तेव्हा त्याकडचे झाडं असो किंवा प्राणी असो हे मरून पडत होते. आता भगवंताचा अवतार कशासाठी आहे? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. दुष्ट जे आहेत त्यांचं दमन करण्यासाठी, खलनिग्रहाय. आपल्या पोलीस डिपार्टमेंटच्या सगळ्या बोर्डावर सगळ्या त्यांच्या याच्यामध्ये हे ब्रीदवाक्य असलं, खलनिग्रहाय. दुष्टांचं दमन करण्यासाठी आम्ही आहोत असं ते म्हणतात. आणि सज्जनांचं रक्षण जे आहे. आता हा यमुना जी आहे ती त्या कालियामुळे दूषित झालेली आहे हे पाहिलं. आणि भगवान श्रीकृष्णाने कृष्ण कदंब अधिरुह्य ततोभि तुंग मास्फोट्य गाढरशनो न्यपदत विशोदे. भगवंताने आपली बासरी जी आहे ते आपल्या कमरेला त्या शेल्यामध्ये खोवली आणि एका मोठ्या झाडावर चढले, कदंब वृक्षाच्या झाडावर चढले. आता कदंब वृक्ष ज्याने पाहिला नसेल त्याने मुद्दाम पाहावा. आणि त्याचा जेव्हा शोध घेतला तेव्हा आता इथे अकोल्यामध्ये आमच्या मुलांची जी शाळा आहे त्याच्या बाहेरच तो कदंब वृक्ष आहे. भगवंताने दंड थोपटले आणि आता या कालियाला काहीतरी शिक्षा केली पाहिजे, त्यावर कृपाच केली पाहिजे. शिक्षा भगवंताने केलेली शिक्षा म्हणजे एका अर्थाने कृपाच आहे. सापाच्या विषामुळे हे पाणी उकळत होतं हे खरं आहे, पण ते अगदी लाल पिवळं अत्यंत भयंकर अशा लाटा त्यातून निघत होत्या आणि भगवंताने त्यामध्ये उडी मारली. तस्य हृदय विहरतो भुजदंड घूर्ण वार्घोषमंग वरवार्ण विक्रमस्य. एखादा हत्ती, आता हत्ती किती जड असतं, त्याचं वजन किती असतं, तरी पण तो पाण्यामध्ये सहजपणे पोहून जाऊ शकतो. तसं या ठिकाणी भगवंताने श्रीकृष्णाने एखाद्या बलवान हत्तीमुळे सारखं त्या डोहामध्ये उडी मारली आणि ते पोहू लागले. आता कालिया नाग जो होता तो आतल्या बाजूला होता, तळाशी होता. त्याने तो आवाज ऐकला. काहीतरी मोठं प्रचंड धूळ आपल्या या यमुनेच्या डोहामध्ये पडलेला आहे आणि त्याच्या पोहण्याचा आवाज, त्याचा आवाज त्याच्या कानापर्यंत गेला आणि तो आवाज काही त्याला सहन झाला नाही. रस्त्यावर सुद्धा जेव्हा काही असतं, खूप मोठा आवाज येतो, तेव्हा घरातली माणसं जशी सगळे पळत येतात तसं या ठिकाणी हे बाळगोपाळ जे होते ते तर अगोदर त्या ठिकाणी आले होते, पण त्या कशामुळे गोळा झाले
कारण भगवान श्रीकृष्णाबरोबर ते कालियाच्या डोहाच्या तिथेच ते खेळत होते यमुनेकाठी. पण जेव्हा भगवंताने त्या ठिकाणी उडी मारली तेव्हा सगळे व्याकुळ झाले बाहेर असणारे, आणि आपल्या कृष्णाने त्यामध्ये उडी मारली, आणि हा डोह कालियाचा डोह आहे. त्या कालियाला तिथलं पाणी पिल्यामुळे आपण असे मूर्छित झालो होतो, पण भगवंताचीच कृपा, कृष्णाचीच कृपा असल्यामुळे आपण पुन्हा जिवंत झालो. हे सगळ्या बाळगोपाळांना माहीत होतं. गाई, बैल, वासरे हे सगळं हंबरडा फोडत होते, कारण भगवंतांनी उडी मारलेली हे सगळं त्याने पाहिलं होतं. पृथ्वी, आकाश, शरीर यामध्ये सुद्धा भयंकर अपशकुन होऊ लागले, आणि हे अपशकुन प्रत्येकाच्या दृष्टीस येऊ लागले. नंद जे आहेत भगवंताचे पिता नंदराजा, यांनासुद्धा हे अपशकुन पाहिले, आणि नंदाच्या मनामध्ये लगेच विचार आला की नंद तर आपल्या त्या याच्यात होते, घरीच होते, पण त्यांच्या लक्षात आलं की अरे बलरामसुद्धा इथेच आहे, आणि कृष्ण मी तर मुलांबरोबर गेला आहे, आणि एकटाच कृष्ण गेला आहे, त्याबरोबर बलराम नाही. हे पाहून ते सुद्धा व्यथित झाले. विना रामेण गाहा कृष्णं ज्ञात्वा चारयितुं गतम. विना रामेण, बलरामाशिवाय, विना रामेण तृतीय विभक्ती, विना शब्द असला की तृतीय विभक्ती असते. गा हा कृष्णम, गा हा म्हणजे सगळ्या गायी, आणि स्वतः कृष्ण हे जंगलामध्ये गेले. चारही तुंगतम, चालण्यासाठी ते गेलेले आहेत, हे त्यांच्या लक्षात आलं. आता तिकडे भगवंत जे आहेत त्या डोहामध्ये आहेत, आणि कालियाशी ते कालियाला शोधतात, आणि तिकडे त्यांचा जो सगळ्यांचा काय म्हणतात एक प्रकारचा खेळ सुरू आहे. आणि इकडे बलराम जे आहेत ते आत्तापर्यंत तिथे गेलेले नाहीत, पण बलरामच्या कानावर ही गोष्ट आली. आता काल परवा दिवशी षष्ठी झाली, पंचमी आणि मग षष्ठी. षष्ठीचा दिवस म्हणजे हा बलरामांचा जन्मदिवस भाद्रपद महिन्यामध्ये. ते दिवस आल्यानंतर त्यांचं स्मरण करणं म्हणजेच त्यांच्याबरोबर आपण एकरूप झाल्याचं लक्षण. म्हणून हे सगळं एका कॅलेंडर जसं असतं तसं ज्या ज्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं ते लिहून ठेवा. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, अगदी फाल्गुन मासापर्यंत, आणि प्रतिपदा ते पौर्णिमा, वद्य, प्रतिपदा ते अमावस्या, त्या तिथीला त्या कोणाचे जन्म आहेत, कोणाचे पुण्यतिथी आहे, आणि त्यांचं स्मरण करणं, त्यांचं वाचन करणं, त्यांचं चरित्राचा अभ्यास करणं, यामध्येच आपण सगळा वेळ घालवला आपला, तर अखंड सत्संग आपला नेहमीच होत असतो. आमच्या गोंदवलेकर महाराजांचं एक छान वाक्य आहे, काल परवाच त्यांच्या त्या टेबल कॅलेंडरवर होतं आमच्या देवघरात जे आहे ते. त्यामध्ये ते म्हणतात की बापाचं पत्र आल्यानंतर मुलगा ते पत्र एकदा वाचतो आणि फाडून फेकून देतो. असं होतं का? तो नाही होत. मग काय करतो तो? की तेच पत्र पुन्हा पुन्हा वाचतो, आणि आपल्या वडिलांनी ज्या ज्या सूचना आपल्याला दिलेल्या आहेत त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करतो. अष्टमीला आपण याद्या पाठवल्या, नवमीला आपल्या याद्या समर्थांच्या चरणी अर्पण झाल्या. आता ते पारायण संपलं, कालपासून आता दुसरं पारायण सुरू झालं. म्हणजे दासबोधात जे सांगितलेलं आहे ते आता माझ्यामध्ये उतरलं पाहिजे, हा संकल्प घेऊन आपण पुन्हा 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 हे असे अखंड पारायण करीत आहोत. तसे या ठिकाणी बलरामाने विचार केला, आणि बलराम आणि श्रीकृष्ण यांचं नातं तर युगानुयुगाचं आहे. शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम. भगवंत त्या एवढ्या मोठ्या नागावर आरामात झोपलेले आहेत. उशीच्या खाली नाग आहे असं म्हटल्यानं त्या उशीला पण कोणी स्पर्शही करत नाही, त्या खोलीत पण जात नाही, त्या घरात पण जात नाही, अशी आपली स्थिती. पण भगवंत त्या ठिकाणी शांताकारम अगदी शांततेने पोहलेले आहेत त्या एवढ्या मोठ्या नागावर. आता तो नाग जो आहे तोच नाग म्हणजे हे बलराम आहेत. तोच नाग म्हणजे श्रीकृष्ण आपले लक्ष्मण आहेत. पुन्हा गोष्टी इतक्या येतात. लक्ष्मणाचा अवतार जर पाहिला, रामायण लक्षात घेतलं तर आमच्या देऊळघराजाची जी पोथी आहे त्यामध्ये सगळ्यांनी ती पोथी जरूर वाचावी. फार मोठी किंमत नाही त्या पोथीची, 25-30 रुपयाची पोथी आहे, पण त्यामध्ये इतक्या गोष्टी दिलेल्या आहेत की ज्या आपण कधीही आत्तापर्यंत वाचल्या नसतील. जरूर त्या ठिकाणी जावं आणि ती पोथी वाचावी. आणि लक्ष्मणाचा रोल काय होता, आणि त्या देऊळघराजाच्या बाराईच्या मंदिरामध्ये आजही म्हणजे ही कथा
जेव्हा झाली तोपर्यंत त्या ठिकाणी रामायण होत होतं, पण नंतर रामायण बंद झालं. आता त्या ठिकाणी फक्त भागवत सप्ताह होतात. रामायणाचा कधीही उच्चारसुद्धा होत नाही, रामकथा कधीच होत नाही. आता याचं कारण काय मात्र हे होमवर्क म्हणून त्या पोथीमध्ये शोधा. आता बलराम विचार करतात की भगवान श्रीकृष्णाने त्या कालियाच्या डोहामध्ये उडी मारली. आता श्रीकृष्णाची शक्ती काय आहे हे बलरामाला माहीत होतं आणि त्यामुळे त्यांना काही त्याचं आश्चर्य वाटलं नाही. ही सगळी लीलाच आहे भगवंताची आणि त्यामुळे ते आता काय होतं हे पाहण्यासाठी उत्सुकतेने त्या यमुनेच्या काठी जाऊन पोचले. आता वाटेमध्ये त्याने पाहिलं की गायी जात आहेत, इतरांच्या पावलांच्या ठसेसुद्धा रस्त्यावर उमटलेले आहेत, त्या मातीमध्ये उमटलेले आहेत आणि अंतर्हृदय भुजय भोग परित मारात कृष्णम निरीह उपलभ्य जलशयांते. कालियाच्या डोहामध्ये त्या नागाच्या विळख्यामध्ये इतर जे सगळी मंडळी होती त्यांना दिसत होतं की एवढा मोठा नाग अधूनमधून त्या पाण्याच्या बाहेर यायचा आणि त्यांनी आपल्या छोट्या बाळकृष्णाला वेढून घेतलेला आहे. जसा अजगर त्याच्या भक्ष्याला वेढून घेतो आणि हळूहळू आपला कस जो आहे तो आपली शक्ती जी आहे ती घेऊन त्याला आवडतो आणि तो मृतप्राय केव्हा होता अशी तो वाट पाहतो. तसं भगवंत निश्चेष्ट झालेले आहेत आणि त्यामध्ये ते अशा अवस्थेमध्ये आहेत भगवंत असं सगळेजण पाहतात. त्यामुळे सगळे लोक जे आहेत व्याकुळ झाले, मूर्छित पण झाले काही जण. आता त्या ठिकाणी नंदबाबा आलेले आहेत, यशोदा पण आलेली आहेत. यशोदा पण प्रयत्न करते की त्या कृष्णाला कसं तरी जाऊन आपण त्यांना बाहेर काढावं म्हणून, पण इतरांनी अडवल्यामुळे यशोदा तिथेच थांबली. ताहा कृष्णमातरम अपत्यम अनुप्रविष्ठाम तुल्यव्यथाः समनुगृह्य शुचस्रवंत. आणि नंदादी गोप जे आहेत, नंद स्वतः भगवान श्रीकृष्णाला बाहेर आणण्यासाठी धावत गेले, पाण्यामध्ये उतरले, पण त्यांनासुद्धा लोकांनी अडवलं, कारण ही भगवंताची लीला आहे. आणि मग ते भगवंत हळूहळू त्या सापाच्या विळखातून बाहेर येणार आहेत हे लक्षात आल्यामुळे हे सगळेजण त्या ठिकाणी थांबले. आता गरुड जो आहे, गरुडाप्रमाणे भगवंताने कृष्णाने त्या कालियाबरोबर क्रीडा केलेली आहे. हे सगळं नाटकच सुरू आहे. अनेक पवित्रे बदलले. जेव्हा कुस्ती खेळतात तेव्हा कुस्तीचा खेळ जेव्हा टी व्हीवर दिसतो ना तेव्हा ते पाहावं आपण. आणि तो पाहत असताना या ठिकाणी श्रीकृष्ण आहेत आणि चाणूर मुष्टिक यांच्याबरोबर श्रीकृष्ण आणि बलराम युद्ध खेळत आहेत असं मनामध्ये आणून तो खेळ जर आपण पाहिला तर आपोआप हे प्रसंग आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. आणि तसं त्या कालियाला हजारो प्रकारे खेळून त्याची शक्ती अधिक कमी केली आणि तो जेव्हा थकला तेव्हा त्याला जिंकलेला आहे. जरासंधाचं जे आहे ते सुद्धा अशाच प्रकारचं आहे. आणि भगवान श्रीकृष्णाने हा कालियाचं वैशिष्ट्य असं होतं की त्याला 1000 फणे होते. 1008 असा शब्द या ठिकाणी दिला. यच्छत शिरो न नमस्ते शतैक शिष्ण. शतैक 108 फण्याचा हा कालिया नाग होता. आता 108 पैकी तो जी फणी वर करायचा आणि भगवंताने त्याच्या त्या फण्यावर जाऊन उडी मारायची आणि त्या 108ही फण्यांवर एक एक मणी होता आणि त्या मण्याच्या प्रकाशाने सगळं तो डोह जो आहे तो प्रकाशित होत होता. आता भगवंताने उडी मारल्यावर तसं पाहिलं तर भगवंत 5-6 वर्षाचे असतात आणि त्यांनी उडी मारल्यावर असा काय परिणाम होतो एवढ्या मोठ्या त्या राक्षसाला, त्या कालियाला. खरं म्हणजे काय 5-10-25 किलोचा पण भगवान श्रीकृष्ण नसेल, पण त्यांनी आपलं वजन वाढवलेलं होतं या सगळ्या अष्टसिद्धींमुळे. आणि तो कालिया जो आहे तो आता रक्त ओकायला सुरुवात झाली. कालियाची शक्ती जी आहे ती हळूहळू क्षीण होत गेली. नसतो वमन परमकश्मल माप नाग हा. वमन त्याला ते उलट्या व्हायला लागल्या आणि तो बेशुद्ध व्हायला लागला. त्याचे डोळे आता सगळे लाल झालेले आहेत आणि तो आता बाहेर विष फेकत आहे, असा फुटकार करीत आहे. मोठमोठ्याने आवाज जो आहे तो सगळ्यांनी श्रवण केला. तर श्रीकृष्ण आपल्या लाथेने त्याचे तो फणा हा खाली दाबून टाकत होते आणि पुन्हा दुसरा फणा वर आला की त्यालासुद्धा दाबायचं.
या भगवंताने त्या ठिकाणी एक प्रकारचं तांडव नृत्यच केलं. भगवान शंकराचं जसं तांडव नृत्य आहे तर कालियाच्या फण्यावर भगवंताने तांडव नृत्य केलं आणि त्याचे फणे जे आहे ते छिन्नविच्छिन्न केले. तच्चित्र तांडव विरुग्ण फणात पत्रो रक्तमुखैरुरु वमन नृप भग्न गात्र. आता भगवंताच्या त्या मार्याने भग्न गात्र, ज्याचे गात्र भग्न झालेले आहेत, सगळे अवयव शिथिल झालेले आहेत आणि वमन रक्ताच्या उलट्या जो करत आहे आणि तसा तो स्मृत्वा चराचर गुरुम पुरुषम पुराणम नारायणम तमरणम मनसा जगाम. त्याला सर्व जगाचे गुरु असणाऱ्या पुरुष नारायणाचे स्मरण झाले आणि तो मनोमन त्यांना शरण गेला. कोण? हा कालिया. त्याला ते स्मरण झालं आणि तो त्यांना शरण गेला. आता एवढं सगळं इथे गोंधळ होत असताना कालियाच्या ज्या पत्नी आहेत त्यांनी पाहिलं की हा आता आपल्या कोणीतरी लहान मुलगा आलेला आहे आणि तो आपल्या नवऱ्याशी युद्ध करत आहे, म्हणून या सगळ्या पत्नी आपल्या मुलाला घेऊन त्यांच्या मागे गेल्या. कृष्णस्य गर्भ जगतोभी वसन्नम पार्ष्णी प्रहार परिरुग्ण फणात पत्रम. कालियाच्या पत्नी ज्या आहेत त्या ठिकाणी आल्या आणि अत्यंत भयभीत झालेल्या त्या होत्या आणि साध्वी नागपत्न्या अतिशय घाबरलेल्या होत्या आणि त्यांनीसुद्धा भगवंतापुढे हात जोडून लोटांगण घातलं आणि खूप अशी प्रार्थना करू लागल्या. नागपत्न्या हा उचू. त्या सगळ्या नागपत्नी आता काय म्हणतात ते भगवंताची स्तुतीच त्यांनी केली. त्याचे 21 श्लोक या ठिकाणी दिलेले आहेत. आता जेव्हा स्तुती करायची, आपल्या नवऱ्याला त्यातून सोडवायचं, तेव्हा ज्याने त्याला पकडलं त्याचं काहीतरी मोठेपणा गायला पाहिजे. दुष्टांना दंड देण्यासाठी तुमचा अवतार झाला आहे, म्हणजे अशा सगळं सुस्त पहा, म्हणून या अपराधाला दंड देणं योग्यच आहे. म्हणजे समोरचा जर योग्य प्रकारे दंड देत असेल तर तू दंड देत आहेस ते खूपच चांगलं करत आहेस असंही म्हणायचं आणि लगेच याला तू क्षमा केली पाहिजे कारण हा तुला आता शरण आलेला आहे असं दोन्ही पण म्हणायचं. हे डिप्लोमसी जी आहे ती भारताकडे आहे. म्हणजे दंड पण द्यायचं आणि क्षमा पण करायची. मग ज्याला दंड देता तो त्याच्या कल्याणासाठीच आहे. आता नागपत्न्यांच्या जे लक्षात आलं ते आत्तापर्यंत कालियाच्या लक्षात आलं नाही. भगवंताने त्याला दंड दिला. धत्से दमम फल एवानुशंसनम. हा दंड जो आहे त्या कालियावर कृपा करण्यासाठी दिलेला होता. अनुग्रहो यम भवतः कृतो हिनो दंडो सताम ते खलु कल्मषापहम. कल्मष अपहम म्हणजे कल्मष म्हणजे जे काही पाप होतं, अपहम म्हणजे ते नष्ट होत असतं जर दंड दिला तर. आणि असा दंड स्वीकारणं म्हणजे एका दृष्टीने त्या भगवंताकडून आपल्यावर झालेला अनुग्रहच आहे असं त्या म्हणतात. क्रोधोपि ते अनुग्रह एव सम्मतः तपस्सु तप्तं किमनेन पूर्वं निरस्तमानेन च मानदेन. मागील जन्मामध्ये याने निश्चितच काहीतरी मानरहित होऊन आणि सगळ्यांचा सन्मान करून मोठी तपश्चर्या केली असेल असं त्या पत्नी सगळ्या मिळून म्हणतात. कोणी? कालियाने. त्याचं कारण त्याने असं शोधून काढलं की ज्या अर्थी भगवंताने याच्या मस्तकावर येऊन या ठिकाणी नृत्य केलेलं आहे, भगवंताच्या चरणाचा रज आपल्याला प्राप्त व्हावा म्हणून अनेक ऋषी मुनी कित्येक वर्षापासून कठोर अशी तपश्चर्या करीत असतात, पण त्यांनासुद्धा त्या भगवंताचं चरणरज प्राप्त होत नाही. आता एवढं दुर्मिळ असणारी गोष्ट ज्या अर्थी याला प्राप्त झाली त्या अर्थी आमच्या नवऱ्याने काहीतरी खूप चांगलं पुण्य केलेलं असेल आणि म्हणून त्याच्यावर तुम्ही आता संतुष्टच झालेला आहात. न नाकपृष्ठम न च सार्वभौमं न पारमेष्ठ्यम न रसाधिपत्यम न योगसिद्धिर् न पुनर्भवं वा वांछन्ति यत्पादरजः प्रपन्ना. त्यामुळे जे आपल्या चरणकमळी सादर होतात, शरण जातात ते भक्तजन स्वर्गाचं सुख किंवा पृथ्वीचे सार्वभौम्य मला मिळावं अशी इच्छा कधीच धरत नाही. रसातळाचं राज्य त्याला दिलं तर ते सुद्धा मला नको असं म्हणतात आणि माझी सिद्धी असेल तर त्यासुद्धा नको. हा नागराज जो आहे, हा जो कालिया जो आहे
त्याच्याबद्दल त्या पत्नी असं म्हणतात की आमचा जन्मच हा तमोगुणी योनीमध्ये झाला आहे. सत्वगुण, तमोगुण आणि रजोगुण. प्रत्येक माणूस या 3 गुणांमध्ये कुठला ना कुठला गुण त्याचं आधिक्य त्यामध्ये असतं. तसं हे नाग जे आहेत या सगळ्यांना, या नागांना तमोगुण प्रधान अशी वृत्ती असते. समोर काही आलं की त्याला चावायचं एवढं त्या नागांना माहीत असतं आणि अत्यंत क्रोधी असतात. आणि त्यानंतर आपण म्हणतो साप हा डूग धरून असतो. म्हणजे एखादा साप दिसला, आपण त्याला जर डिवचलं तर तो आपल्या मागे लागतो आणि आज नाही 10 वर्षातसुद्धा असेना, पण तो कधी ना कधी आपल्याला चावणार आहेच. आता जे चालू आहे आपलं इंद्रायणी, त्या मोठ्या बाईला तो उंदीर येऊन चावला. आता त्याचा अर्थ त्या इंद्रायणीने असा घेतला की हिचं काहीतरी वाईट कर्म होतं, ही वाईटच सुखांचं करते म्हणून तो साप येऊन, तो उंदीर येऊन तिला चावला. पण माझ्याकडून मात्र त्याने प्रसाद ग्रहण केला. तसं या सगळ्या पत्नी म्हणतात की अनंत ऐश्वर्याचा ठेवा म्हणून तुम्ही आहात. नमस्तुभ्यं भगवते पुरुषाय महात्मने भूतावासाय भूताय पराय परमात्मने ज्ञानविज्ञाननिधये ब्रह्मणे अनंतशक्तये अगुणाय विकाराय नमस्ते प्राकृताय च. भगवंताचं गुणगान या 2 श्लोकांमध्ये केलं. नागपत्नीने केली ही प्रार्थना आहे. आपण कसे आहात? नमस्तुभ्यं भगवते, आम्ही आपल्याला प्रणाम करीत आहोत, कारण अनंत ऐश्वर्याचा ठेवा तुम्ही आहात. ऐश्वर किती असतं, ऐश्वर किती असतं. आपण म्हणतो आमचे 3 घरं आहेत, पुण्यामध्ये घरं आहेत, तिकडे मुंबईत आता मुलाने फ्लॅट घेतला, मुलीने तिकडे अमेरिकेत गेली, तिकडे ती घर बांधलं. म्हणजे हे आपलं ऐश्वर, हे किती झालं तरी हे सीमित ऐश्वर आहे. पण ज्या भगवंताने हे चराचर विश्व निर्माण केलं, या चराचर विश्वातला प्रत्येक कण हा ज्याचा आहे तो किती ऐश्वर्य संपन्न असेल, आणि म्हणून त्याला भगवान असं म्हणतात. म्हणजे ऐश्वर्य संपन्न 6 गोष्टी ज्याच्याजवळ आहेत तो भगवंत आहे. आणि आपण एवढं मोठं ऐश्वर्य असूनसुद्धा या ठिकाणी जन्म घेता ते लोकांच्या रक्षणासाठी, सज्जनांच्या आणि दुष्टांच्या निर्धारणासाठी. ज्ञानविज्ञाननिधये म्हणजे ज्ञान आणि विज्ञान. ज्ञान म्हणजे पारमार्थिक ज्ञान आणि विज्ञान म्हणजे जे आपण ज्ञान घेतलं त्याचं कसोटी, त्याची प्रक्रिया, त्याचं पडताळणं हे ज्याला करता येतं ते. आणि आपलं स्वरूप जे आहे ते अप्राकृत, विकाररहित आणि निर्गुण असं आपलं स्वरूप आहे. म्हणून नमस्ते प्राकृतायच, म्हणून आम्ही तुम्हाला नमस्कार करतो. आता पुढे आता कालाय कालनाभाय कालावय साक्षिणे विश्वाय तद्रूपदृष्टे तत्कर्ते विश्वहेतवे. आता या श्लोकामध्ये 2 गोष्टी या ठिकाणी स्पष्ट करून सांगितल्या आहेत. प्रकृती आणि पुरुष. प्रकृती म्हणजे माया आणि पुरुष म्हणजे भगवंत, आदी नारायण. आदी नारायणाने ही प्रकृती निर्माण केली आणि प्रकृतीच्या आधाराने आदी नारायण सगळ्या क्रीडा करत असतात. आणि म्हणून या कालशक्ती, या काळाची जी शक्ती आहे तिचा आश्रय जे मुख्य भगवंत आहेत. म्हणून काल जो आहे तो क्षण, कल्प हे जे सगळे आपण टाईमचे मॅनेजमेंट आहेत, टाईम मेजरमेंट कन्सेप्ट आहेत, हे सगळे त्या भगवंताचेच आहेत. त्यामुळे आता 2 गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत, तर निमित्त कारण आणि उपादान कारण. आता हे पुन्हा आध्यात्मिक संकल्पना आहेत, ते सांगत बसलं खरं म्हणजे खूप वेळ जाईल, पण थोडक्यात सांगतो. निमित्त कारण म्हणजे ज्याच्यामुळे कार्य घडून येते ते म्हणजे निमित्त कारण. आता अग्नी जो आहे त्याच्या निमित्ताने धूर होतो, तर त्या धुराचं कारण काय, तर तो अग्नी आहे. आणि उपादान कारण म्हणजे घट आणि माती. याप्रमाणे माती आहे, मातीपासून घडा तयार झाला, ते माती म्हणजे त्याचं निमित्त आहे, आणि तो घट जे आकाराला आलं ते म्हणजे त्याचं उपादान कारण आहे. आणि दुसऱ्या प्रकारे उपादान म्हणजे योग्यता. ज्याच्यामध्ये योग्यता आहे, शाळेमध्ये जेव्हा शिकवतात आपले शिक्षक, तेव्हा समोर 30-40 विद्यार्थी बसलेले असतात, पण त्यामधला जो हुशार आहे त्याला 100% मार्क मिळतात, पण जो तेवढा हुशार नाही त्याला 30-40% मार्क मिळतात. काहीला नापास होतात. हे कशामुळे? ज्याच्या त्याच्या योग्यतेमुळे. आणि ती योग्यता कोणामुळे वाढती, तर ते निमित्त जे आहे ते म्हणजे ते भगवंत, तेच शिक्षक, ज्यांच्यामुळे हे
निमित्त. आता मी निमित्त आहे एखाद्या गोष्टीचं. एखादी गोष्ट जर चांगली झाली तर मी त्याचं निमित्त होतो. मी होतो म्हणून असं झालं, तसं झालं आपण म्हणतो. त्यामध्ये काय होतं तर अहंकारच वाढीस लागतो. पण जेव्हा आपण दुसऱ्याला जेव्हा काही मदत करतो चांगल्या प्रकारे, तेव्हा आपण ते मला दिलेलं काम होतं आणि ते भगवंताने दिलेलं असल्यामुळे ते माझ्याकडून झालं असाच भाव ठेवला तर अहंकार कधीच निर्माण होत नाही. पण आपल्या मदतीला जर समोरचा माणूस येत असेल तर माझ्या प्रारब्धात होतं म्हणून त्याला इच्छा झाली म्हणून त्याने मला मदत केली असं युक्तिवाद आपण करू नये. पण आपण एवढंच समजायचं की त्याच्या निमित्ताने माझ्यावर ही कृपा झाली भगवंताची. म्हणजे प्रत्येक ठिकाणी भगवंताचं अस्तित्व लक्षात आलं तर निमित्त कारण आणि उपादान कारण करणारे हे भगवंतच आहेत हे लक्षात येतं. आणि मग ते म्हणतात की नमः कृष्णाय रामाय वसुदेवसुताय च प्रद्युम्नाय अनिरुद्धाय सात्वतां पतये नमः. नमो गुणप्रदीपाय गुणात्मच्छादनाय च गुणवृत्त्युपलक्ष्याय गुणदृष्टे स्वसंविदे. वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध गीतेमधले हे सगळे नावं आहेत, भगवंताची नावं आहेत. आणि संध्येमध्ये ज्या 24 नावाचा उच्चार करतो आपण त्यामध्ये ही सगळी नावं आहेत. ते सगळे आपणच आहात म्हणून आम्ही तुम्हाला नमस्कार करतो. कोण म्हणतं हे तर त्या कालियाच्या पत्नी असं म्हणतात. आता कालिया भगवंताशी युद्ध करून आत्तापर्यंत सगळ्या क्रीडेमध्ये तो थकून गेला होता. तो निश्चेष्ट पडला होता आणि आता इतका वेळ झाल्यामुळे आता त्यामध्ये थोडंसं चलनवलन सुरू झालं. आता पुढे तो म्हणतो कालियाच्या पत्नी ज्या आहेत त्या कालियाबद्दल त्याच्या पत्नी काय म्हणतात ते पहा की स्वामींनी प्रथमच प्रजेचा अपराध सहन करावा. आता तुम्ही स्वामी आहात, हे सगळं तुमचंच अधिष्ठान आहे, तुमच्यावरच हे जग चालतं. तर आपल्या प्रजेने केलेला अपराध, पुत्राचे सहस्र अपराध माता काय मानी तयाचा खेद, तेवी तू कृपाळू गोविंद माये बाप मध्ये लागे. आपल्या काय म्हणतात व्यंकटेश स्तोत्र त्यामध्ये छान ओवी आहे पहा. या अज्ञानी आहे, तो तुमच्या सामर्थ्याला जाणत नाही, तो ओळखत नाही, म्हणून तुम्ही त्याला क्षमा करावी. क्षंतुम अर्हसि शांतात्मन मूढस्य त्वाम अजानतः म्हणजे त्याला न जाणता त्याने आपलं ऐश्वर ओळखलं नाही म्हणून त्याच्याकडून ही कृती झाली. म्हणून विदेही ते किंकिरीणाम. किंकरिणी म्हणजे आम्ही तुमच्या दासी आहोत आणि जो आज्ञेचं पालन करतो त्याच्यावर भगवंत प्रसन्न होता. तर शुकदेव हे सगळं सांगत आहे. तर कालिया जो आहे, जो आता शुद्धीवर आलेला आहे आणि त्याला कृष्णाला तो कालिया सांगत वयम खलाः सहोपत्या तामसा दीर्घमन्यवः स्वभावो दुस्त्यजो नाथ लोकानां यद सद सग्रह. स्वभावो दुस्त्यजो नाथ. स्वभावो दुरितक्रमः. माणसाचा स्वभाव हा बदलत नसतो. आम्ही या सर्पयोनीमध्ये आहोत, आमचा स्वभाव हा तमगुणी आहे, तो काही केला तरी बदलत नाही. पण संतांच्या संगतीत जेव्हा आम्ही असतो तेव्हा त्यांच्या प्रभावाने आमचे हे गुण बदलतात. शत्रू ते मित्र होती. जेव्हा ती योग्यता आपल्यामध्ये असतील तेव्हा ते शत्रू आपलेसुद्धा मित्र होतील. आणि वयमच तत्र भगवान सर्पः जातु उरुक्रममन्यवाः कथम त्यजामस्त्वन्मायां दुस्त्यजाम मोहितः स्वयं. आम्ही तुझ्या मायेमुळे मोहित झालेले आहोत आणि त्यामुळे आम्हाला या मायेतून या मोहातून बाहेर काढणं हे आता भगवंता फक्त तुमच्याच हातात आहे. अनुग्रहम निग्रहम वा मन्यसे यद विदेहिनः. आणि म्हणून सर्वज्ञ आणि संपूर्ण जगाचे स्वामी तुम्ही आता आम्हाला प्रसन्न व्हा, आमच्यावर कृपा करा किंवा आम्हाला दंड द्या. यश दे वा न दे तुझी सत्ता. हा ते सुबोध गुरुचा आमचे गुंदलकर महाराज जसं म्हणतात तसं आमच्याकडून ही गोष्ट घडलेली आहे. आता ती योग्य आहे की नाही ते सुद्धा आम्हाला समजत नाही. आता शुकदेव सांगत आहेत की आता कालिया नागाची ही सगळी प्रार्थना ऐकली आणि भगवान ते म्हणतात की सर्पा त्या कालियाला असं म्हणतात की तू आता या ठिकाणी राहू नकोस. नात्र स्थेयम त्वया सर्प समुद्रम याही मातिरम.
की तू आता तुझं सगळं हे कुटुंब जे आहे ते सगळं घेऊन या ठिकाणी राहू नकोस आणि इथून आता तू दूर समुद्रामध्ये निघून जा. आता गायी जे आहेत या ठिकाणचे जी माणसं आहेत, गोप आहेत, हे सगळे लहान मुलं आहेत, त्यांना इथल्या पाण्याचा उपभोग घेऊ दे. कारण ही जी यमुना नदी जी आहे, ही यमुना ही भगवंताची पत्नी आहे एक रूपाने, आणि म्हणून तर त्या भगवंताच्या पायाचा स्पर्श व्हावा म्हणून यमुनेचं पाणी वाढत गेलं. छोट्या त्या टोपल्यामध्ये भगवंत होते आणि वसुदेव त्यांना घेऊन त्या नंदबाबाच्या गावाला जात होते आणि त्या यमुनेची जी इच्छा होती भगवंताचा पदस्पर्श करण्याची, ती तिने इच्छा पूर्ण केली आणि लगेच ते पाणी ओसरू लागलं. य एतत् संस्मरेन मर्त्यम स्तुभ्यम मदनुशासनम कीर्तयन उभयोः संध्योर्न युष्मद भयम आपनुयात. आता जो भगवंताचं स्मरण करेल, त्याचं पठण करेल, त्याला सर्पापासून कधीही भीती असणार नाही, असं भगवंत या ठिकाणी कालियासमोर म्हणतात. मग आता ते काय सांगतात, कुठे जा, तर द्वीपम रमणकम हित्वा हृदम एतत् मुपाश्रितः यद्भयात् स सुपर्णस्त्वां नाद्यात् पादलांचितम. गरुडाची आई म्हणजे सुपर्णा, आणि म्हणून ते सुपर्णास्त्वाम म्हणजे गरुडा सांगतात की त्या गरुडाच्या भीतीने तुम्ही इथे येऊन राहिलेले आहेत, पण आता तुम्ही त्या ठिकाणी रमणक द्वीपामध्ये पुन्हा परत जा. तो गरुड आता तुम्हाला काही करणार नाही. बाजारामध्ये आपण एखादी नोट घेऊन गेलो, आपल्या नोटांवर लिहिलेलं असतं की त्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर जे आहे ते त्या ठिकाणी सही करतात, त्यांची सही असते. म्हणजे ते घेऊन गेल्यानंतर त्यांची सही असल्यावर ती नोट खरी आहे हे प्रमाणित होतं. तसं आता कालियाला सांगतात, तुझ्या या फण्यांवर माझं पदचिन्ह पाहिल्यानंतर तो गरुड तुम्हाला आता कुठल्याच प्रकारे त्रास देणार नाही. आणि सकलत्र सुरत्पुत्रो द्वीपमध्येर्जगामः तदैव सामृता जला यमुना निर्विषा अभवत. सकलत्र सुरत्पुत्रो म्हणजे आपले सगळे नातेवाईक जे आमचे, आता एक नवीन शब्द तुम्ही ऐकला असेल बातम्यामध्ये, काय सगळे सोयरे, तसं तो म्हणतो, कालियाला म्हणतात की सगळे सोयरे यांना घेऊन तेव्हा तुम्ही तिथे जा आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला तो काही त्रास देणार नाही. आणि तदैव सामृत जला यमुना निर्विषा अभवत. अभवत म्हणजे होईल, अभवत भूतकाळामधलं झालं. यमुना ही निर्विष होईल, ते पाणी सगळं स्वच्छ होईल आणि पाणी जेव्हा स्वच्छ होईल त्यामध्ये विषाचा प्रभाव निघून जाईल, तेव्हा इथले जे राहणारे आहेत, गोप आहेत, गोपी आहेत, जनावरं आहेत, गायी आहेत, हे त्या जलाचं प्राशन करू शकतील. अनुग्रहात भगवत क्रीडा मानुषरूपिणः. अशा प्रकारे भगवंताचा अनुग्रह झाल्यामुळे तो कालिया भगवंताच्या सांगण्याप्रमाणे आपल्या रमणक द्वीपामध्ये पुन्हा परत निघून गेला, अशी कथा या ठिकाणी आहे. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कंदे पूर्वार्धे कालियमोक्षणं नाम षोडशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता उद्यासुद्धा याच कथेचा उरलेला भाग आहे, कालियाची कथा. आणि हे जे गोप आहेत त्यांना दावानलापासून कसा वाचवलं ती कथा आहे. उद्या आपल्याला 2 अध्याय घ्यायचे आहेत आणि दुसरे अध्याय म्हणजे प्रलंबासुराचा उद्धार, असे 2 अध्याय उद्या आपल्याला घ्यायचे आहेत. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे ते सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ.
महापर्वणी आली अवनी, की अघहरणी भवजलतरणी, ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता. देहाता आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनि रमले भान विसरले. रसपीता आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवेना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकाराचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा. तमहरता आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेदी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रितापदाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.